नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत अनंत पानसाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये. मित्रांनो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचा विचार, एक लक्ष प्रत्येकाच्या डोळ्यासमोर राहते, एक विचार राहतो, त्यावेळेस असं लक्षात येते की ही महाराष्ट्राची लोकवाहिनी, जीवनवाहिनी, खरंच तिला हे नाव किती योग्य देणाऱ्याने दिले याची एक महती आहे. त्यासोबतच त्याच्या मागची जे पार्श्वभूमी आहे ती पण समजून घेणे फार गरजेचं आहे. सध्या असं म्हटलं जाते की एस.टी. फार जोमात आहे आणि एस.टी. कर्मचारी, चालक, वाहक फार कोमात आहे. याचं पण एक छानसं उदाहरण आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये देऊ शकतो. जेव्हापासून महाराष्ट्र शासनाने महिलांना अर्ध तिकीट आणि अमृत जे महोत्सव ज्यांचा आहे 75 वर्षावाले त्यांना फ्रीमध्ये केलं, तेव्हापासून एस.टी. फार सुसाट अशी भरून चाललेली आहे. ही आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि बरेच ठिकाणी याच्या चर्चा पण होतात की काही ठिकाणी जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा काही लोक म्हणतात हे करायला पाहिजे होतं, काही लोक म्हणतात करायला पाहिजे नव्हतं, त्यामुळे गर्दी फार वाढली आहे आणि जे तिकीटधारी आहेत त्यांना बसायला जागा मिळत नाही आणि जे म्हातारी आहेत ते बसतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्या कल्पना आहेत. आता हे सगळं असताना एस.टीचं जे अर्निंग आहे, उत्पन्न आहे, ते भरघोस वाढलेलं आहे. चांगली आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की एस.टी. महामंडळाला कुठंतरी फायदा होतो. त्यासोबतच दुसरी जी बाजू आहे ती पण पाहणे अत्यंत गरजेचं आहे की ज्या चालक वाहकामुळे ती एस.टी. जोमात धावते, जोमात चालते, जोमात उत्पन्न आणते, त्याच जोमाने त्यांच्या योगदानाचं, त्यांच्या परिश्रमाचं खरं मूल्यांकन होतं का, ही चिंतनीय बाब आहे. कारण ही गोष्ट ज्यावेळेस प्रशासनाच्या, राजकीय लोकांच्या लक्षात येईल की ज्यांच्यामुळे हे सगळं उत्पन्न एस.टी. महामंडळाला येत आहे, त्यांना खरंच तो योग्य न्याय मिळतो का? कारण तो जो वाहक आहे, जो 100 लोक भरतो बसमध्ये, कुणालाही नाही म्हणत नाही. कारण नाही म्हटलं, कोण कंप्लेंट केली तर त्यातही पुन्हा तो प्रश्न निर्माण होतो. मग आता तो जर 100 लोक, 110 लोक भरून या ठिकाणावरून त्या ठिकाणी नेतो, तर मग त्याला त्याचं जे पारिश्रमिक आहे ते योग्य प्रमाणात का नाही मिळत? तुलनात्मक दृष्ट्या जर विचार जर केला, आपल्या असं लक्षात येते की सर्वसामान्यरित्या प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की जे लोक नेमून दिलेल्या तासामध्ये तेवढेच तास काम करतात, किंबहुना काही लोक त्यातही दांडी मारतात आणि खूप साऱ्या सुट्या असतात, खूप सारं वेगवेगळं त्यांना भत्ते हे ते सगळं अलव असते. मग या एस.टी. कर्मचाऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी तर लागू नाहीच, परंतु त्याला, त्या वाहकाला एक विशिष्ट प्रकारची भीती आहे. कारण मी माझ्या संपर्कातले खूप सारे वाहक जे आहेत त्यांचं हे चिंतन ऐकलं, त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या, तर त्यांच्या मते अशी एक भावना आहे की ह्या सुविधा तर सोडाच हो, परंतु आम्हाला आमचा मोबदला जो आहे ज्या विशिष्ट प्रमाणात मिळायला पाहिजे, ज्या मेहनतीच्या मानाने द्यायला पाहिजे, तो तर सोडाच,
परंतु भीती अशी आहे की समजा इतके सगळे लोक या ठिकाणावरून त्या ठिकाणी आम्ही स्थलांतरित करतो, त्यांना सुखरूप पोहोचवतो, हे सगळं करत असताना अनावधानाने जर एखाद्या वेळेस जर कधी चुकून एखादा व्यक्ती विना तिकीट आढळला तर त्यासाठी अखंड असा प्रपंच सुरू होऊन जातो, कागद सुरू होऊन जातात. मग तुम्ही हे का ठेवली, मग तुम्ही हे का राहिली, मग हे कसं झालं, मग तुमच्यामुळे एस टीची प्रतिमा मलिन झाली, मग तुमच्यावर असा दंडात्मक हे कारवाई का करू नये वगैरे वगैरे सारखे. आता माझा एक प्रश्न समोर आपल्या जनसामान्यांना सरळ आहे की जे लोक नेमून दिलेल्या तासामधलेही काही तास दाणी मारून आणि गडगंज पगार घेऊन खूप सारी मौज मजा करतात, आणि हे लोक जे आहेत चालक आणि वाहक, हे घरदार एका दिवसासाठी एका रात्रीसाठी सोडून मर्यादेपेक्षा दुपटीनं प्रवाशांची ने-आण करून जर चुकून जर एखादा जर प्रवासी राहिला आणि त्याच्यावर अशी दंडात्मक कारवाई वगैरे जर होत असेल तर मग हा अन्याय नाही का? हा एक सरळ प्रश्न जनसामान्याचा. कारण तो वाहक, तो चालक हा त्याचा मार्गाचा विचार करतो, तर वाहक हा त्याच्या त्या गाडीमधल्या आतमधल्या लोकांचा विचार करतो. मग चालक डोळे फोडून बिलकुल आपल्या सगळ्या ताकदीनिशी सगळ्यांना सुरक्षित कसा प्रवास मिळेल याचा विचार करतो. वाहक जास्तीत जास्त एस टी महामंडळाला उत्पन्न कसं प्राप्त होईल याचा विचार करतो. मग हे दोघे जण जर आपल्या ठिकाणी जर पद्धतशीर आहेत तर प्रशासनाने हा विचार का करू नये की यांच्या जे मोबदला आहे तो द्यायला पाहिजे. काही दिवसापूर्वी, काही वर्षांपूर्वी एस टी महामंडळाने त्यांना ते काहीतरी पर्सेंट उत्पन्नाच्या काही पर्सेंट देत होते, त्यामुळे त्यांचे थोडंसं बरं होतं. उत्पन्न आणलं त्यातलं काही 1% वगैरे असं काहीतरी. तर अशा प्रकारच्या विविध योजना सुरू करायला काय हरकत आहे, जे चांगलं उत्पन्न आणतात, जे चांगल्या पद्धतीनं सेवा देतात, आणि ज्या लोकांना असं वाटते की एस टी महामंडळ हे आपले आईबाप आहे, हे आपल्या मुलांचं शिक्षण देणारं एक साधन आहे, आपलं घर चालवण्याचं साधन आहे, असे जे खूप सारे असे प्रामाणिक आणि इमानदार चालक वाहक आहेत, त्यांना हे जे अपेक्षित आहे ते मुळात करायला पाहिजे. हे वेळेची मागणी आहे. कारण कसं होतं की ज्या वेळेस आपल्याला असं वाटते की पूर्वी असं म्हणायचे की एस टी महामंडळ तोट्यात आहे वगैरे वगैरे. तोट्यात आहे नाही आहे हा प्रशासनाचा विषय, परंतु जो त्याचं काम चोख आणि व्यवस्थित नीट करतो त्याला एकतर भीती नसावी कुठल्याही अशा याची कायदेशीर बडग्याची. कायदेशीर बडगा म्हणजे की एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये जर एखादा प्रवासी राहिला तर मग हे असं का झालं. आता सध्या तरी 2 प्रकारचे फंक्शन व्हर्जन आहेत म्हणतात त्या मशीनमध्ये. एक जुनं व्हर्जन, एक नवीन व्हर्जन. मशीन नवीनच आहे, आता 2 व्हर्जन ठेवले, त्यामध्ये तो खूप कन्फ्यूज होऊन जातो, कधी हे करायचं कधी ते करायचं. आता म्हणून माणूस आहे, शेवटी कर्मचारी हा माणूसच आहे. चुका जर त्याच्याकडून समजा एखाद्या वेळेस जर होत असेल तर काही ठिकाणी तपासनिकांनी, अधिकाऱ्यांनी मवाळ भूमिका घेऊन त्याला किंचितशी साईड किंवा त्याच्यापर्यंत माफ करून देणे, त्याचं कॅरेक्टर पाहून, हे पण तेवढंच फार गरजेचं आहे.
कळत ज्याच्याकडून जे चुकी होते ते चुकी नसून तो गुन्हा आहे, पण न कळत झालेली एखादी भूल ती चुकी आहे, मग चुकीला माफी असते. अशा पद्धतीचं जे सध्याचं जे एस टी महामंडळाचं जे वातावरण आहे, तर यामध्ये मला प्रकर्षानं एवढंच म्हणावंसं वाटते की माझी विनंती आहे कर्मचाऱ्यांना पण, अधिकाऱ्यांना पण आणि वरिष्ठांना पण, की हा असा जो ताळमेळ आहे हा घट्ट बसूनच ही जी आपली सुसाट वेगाने धावणारी जी लालपरी आहे ती आणखी सुसाट हो. यामध्ये जी गर्दी झालेली आहे ती शासनाच्या निर्णयामुळे त्याचं स्वागतच आहे, ती फायदेशीरच आहे, कारण त्याचे पैसे हे शासनाकडून एस टी महामंडळाला या सगळ्या सुविधेचे मिळतात. पण याही गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की ज्यांच्या मार्फत पैसा आणून देणारे हे जे दोनच घटक आहेत, जे चालक आणि वाहक, तर यांच्यासाठी पण काही ज्या सुखसुविधा आहेत, त्यांचे काही इन्क्रिमेंट्स आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत छोटे छोटे अगदी नगण्य, ते पण सुटायला पाहिजे. कारण ते जर सुटले तर तो आणखी उमेदीने, आणखी वेगाने, आणखी सुसाट वेगाने अशी आपली गाडी जी आहे लालपरी तो मार्गस्थ करेल आणि पर्यायाने एस टी महामंडळाला सुखीचे दिवस येतील आणि कर्मचाऱ्याला सुखाचे दिवस येतील. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच. पुढील नवीन भागामध्ये नवीन विषयासह मी आपल्यासमोर नक्की येईल. तोपर्यंत पाहत राहा अनंत पानझाडे अष्टपैलू चॅनल. नमस्कार.